तर रायगड, महाबळेश्वर आणि इतर क्षेत्र म्हणजे महाबळेश्वर परिसरामध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस पडतोय। त्यामुळे तिथून आलेल्या पाण्यामुळे सावित्री आणि गांधारी नदीला प्रचंड पूर येण्याची शक्यता आहे। आज दुपारी 2:30 वाजता आणि साधारणपणे 4.5 मीटर इतक्या उंचीची हायटाईड असेल असं सांगितलं जात आहे। त्यामुळे खाडी क्षेत्रातील सावित्री नदीची पाणी पातळी ही वाढण्याचीही शक्यता आहे। महाड, पोलादपूर, माणगाव, गोरेगाव इथनं प्रशासनाला अलर्ट राहण्याचे आदेश देण्यात आलेत। तर रेस्क्यू टीम यंत्रणांना सुद्धा सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर रायगड, महाबळेश्वर आणि इतर परिसरामध्ये रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळतोय आणि त्याचा फटका जो आहे तो या सगळ्या परिसरातल्या लोकांना बसतोय। रायगड, रत्नागिरी, संगमेश्वर तालुक्याला अक्षरशः पावसानं झोडपून काढलेला आहे। नदी नाल्यांना सुद्धा पूर आलेला आहे। तर कसबा, शास्त्री पूल भागामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस झालेला आहे। तर सावित्री आणि गांधारी नदीला सुद्धा पूर येण्याची शक्यता आहे। तर आपल्याबरोबर आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर आणि महबूब जमादार हे दोघेही आपल्या सोबत आहेत। तर राकेश, काय सध्याची स्थिती आहे आणि किती प्रमाणामध्ये सध्याचा पाऊस आहे? सावित्री नदी सुद्धा आता पुराच्या दिशेने मार्गक्रमण करते। प्रज्ञा, नक्कीच संपूर्ण कोकणाला कालपासून मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 24 तासात 114 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झालेली आहे। सर्वाधिक पाऊस हा संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुक्यात पडलेला आहे। जवळपास 140 मिलीमीटरपेक्षाही जास्त पावसाची नोंद ही या दोन तालुक्यांमध्ये झालेली आहे। इतर तालुक्यांमध्ये देखील 100 मिलीमीटरपेक्षा पावसाची नोंद झालेली आहे। रात्रभर अगदी मुसळधार पावसाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढलेलं होतं। आज सकाळपासून देखील पावसाची संततधार संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात सुरू आहे। रत्नागिरी तालुक्यात आता काहीशी पावसाने विश्रांती घेतली असली तरी मात्र संगमेश्वर असेल, त्याचप्रमाणे चिपळूण असेल, खेड असेल, दापोली असेल, मंडणगड असेल या भागात सध्या प्रचंड धुवाधार पाऊस पडत आहे आणि त्यामुळे काही ठिकाणी नद्यांच्या पाणी जे आहे ते देखील बाजारपेठेत घुसण्यास सुरुवात झालेली आहे। संगमेश्वरमधील मागजन बाजारपेठेत गंड नदीला पूर आल्यामुळे या पुराचं पाणी जे आहे ते मागजन बाजारपेठेत घुसण्यास सुरुवात झालेली आहे। तर जगबुडी नदीने देखील सकाळी इशारा पातळी ओलांडलेली आहे। ती देखील नदी धोका पातळीच्या जवळ आहे। धोका पातळी देखील ओलांडण्याची जगबुडी शक्यता आहे। तर दुसरीकडे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या आठवड्यात पावसाने विश्रांती घेतली होती, मात्र या आठवड्यात पावसाने दमदार सुरुवात केलेली आहे। त्यामुळे बळीराजा सुकावलेला आहे। असं असलं तरी पाऊस असाच पडत राहिला तर काही ठिकाणी पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते। प्रज्ञा, नक्कीच। आणि आता थेट जाणार आहोत रायगडमधली काय परिस्थिती आहे तीही जाणून घेणार आहोत। महबूब जमादार सुद्धा आपल्या सोबत आहेत। महबूब, काय सध्या तिथली स्थिती आहे, काय अपडेट्स तिथून? दक्षिण भागात जो रात्रीपासून जोरदार पाऊस पडलेला आहे त्या दक्षिण भागातील जनजीवन अक्षरशः विस्कळीत झालेलं आहे। एकीकडे मुंबई गोवा हायवेवर कोलाड नाका असेल किंवा सुकळी खिंडीमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। या ठिकाणी कोलाड नाक्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। या ठिकाणी मुंबई गोवा हायवेवरील पुलाचे कामही चालू आहे। त्यामुळे मुंबईकडे जाणारी, गोवाकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाल्यानंतर रोहा कडे जाणारी व भिरा, सुतारवाडी, भिरा या ग्रामीण भागात नक्कीच महबूब, आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये काही तांत्रिक कारणामुळे। अर्थातच धुवाधार पाऊस आहे आपल्या प्रांतामध्ये आणि त्यामुळेच आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। मात्र ही दृश्य अतिशय बोलकी आहेत। अगदी दुकानांमधनं सुद्धा पाणी शिरलेलं आहे आणि हायवे सुद्धा पाण्यानं भरलेले, जाम झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर रत्नागिरीमध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। रस्ता आणि गावखेड्यातल्या सगळ्या वस्त्यांमधनं पाणी भरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे दुकानं लोकांनी बंदच ठेवलेली आहेत। घराघरांमधनं पाणी शिरण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे सध्या रायगड आणि रत्नागिरीतली ही स्थिती आहे आणि रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। जोरदार धुवाधार पाऊस या भागात कोसळतोय।